राणा जगजीत सिंग पद्मसिंह पाटलांचे मुलगा आहे. तर ते भाच्याचं नातं आहे. युगेंद्र पवार आहेत, रोहित पवार आहेत आणि म्हणजे काकाला निरोप देणं म्हणजे ज्या काकांनी लहानपणापासून शिकवलं, घडवलं, वाढवलं, शिकवलं म्हणतात तसं राजकारणातलं आणि अदरवाईज पण, आणि त्या पद्धतीने आता असा निरोप त्यांना द्यायला लागतोय. आणि हे वातावरण खूप अवघड असतं. हे वातावरण प्रचंड पचवणं जड असतं कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी. म्हणजे किती खंबीर राहायचं म्हटलं तरी अश्विन, ती शेवटी माणसं आहे. राजकारणामधली व्यक्ती असली तरी सुद्धा भावना आहेत ना. कुटुंब म्हणून, व्यक्ती म्हणून, वडील म्हणून, काका म्हणून, भाऊ म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये खूप भावनांचा कल्लोळ आहे अक्षणी. आणि म्हणजे कालपासून त्यांनी त्या सगळ्या भावना कुठेतरी रोखून ठेवलेल्या आहेत. कारण भक्कमपणे उभं राहायचं आहे, सगळी परिस्थिती हाताळायची आहे. पण अर्थात या शेवटच्या क्षणी सगळ्यांचे डोळे आपल्याला पाणावलेले दिसत आहेत आणि खूपच अवघड आहे हे सगळं नियंत्रणामध्ये ठेवणं. दीपं उपतिष्ठतु नैवेद्यं उपतिष्ठतु फलताम्बूलम् उपतिष्ठतु। ओम अनादिनिधनो देव शंखचक्रगदाधर अक्षय पुंडरीकाक्ष प्रेतमोक्षप्रदो भव। हरि ओम अकरन् कर्म कर्म कृताः सह वाचा मयो भुवा देवेभ्यः कर्म कृत्वास्तं प्रेतस चा भुवः। ओम अग्नि जमायतवांगीरसभते पितरे मते स्वाहा स्वाहा घर्माय स्वाहा घर्माः पितरे अग्निन्दूतं ओददे हव्यवाहमुपब्रुवे देवां आसादयादिह ब्रह्मजज्ञानं प्रथमं पुरस्तात्रिसीमतः सुरुचोपेन आवाह सभुज्ञा उपमा अस्य दृष्टाः सतश्च जोरिम सतश्च विवाह। ओम त्रिपाद नक्षत्राधिष्ठात्र देवतेभ्यो नमः। पूजनाख्येन कर्मणा पापः महाविष्णु प्रियता नमः। आणि थोड्याच वेळामध्ये आता अमित शहा केंद्रीय मंत्री आणि त्यासोबतच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोहोचतील. दरम्यान इकडे जिकडे आता अंत्यसंस्कार सुरू होत आहेत तिकडे प्रमुख नेते मंडळी आणि त्यासोबतच कुटुंबीय हे उपस्थित आहेत. सुनील तटकरे आपल्याला दिसत आहेत, त्यासोबतच अन्य नेते मंडळी आपल्याला दिसत आहेत आणि तिकडे त्यांचे पुतणे रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे देखील पाहायला मिळत आहेत. आणि आता जर ज्ञानदा तू दृश्य बघितलं असतंस तर विद्याप्रतिष्ठानचं जे मैदान आहे कानाकोपरा भरलंय. म्हणजे महाराष्ट्रभरातनं मगाशी देखील आपल्या काही प्रतिनिधींनी संवाद साधला होता तेव्हा कानाकोपऱ्यातनं लोक आलेत आणि म्हणजे अशा क्षणासाठी अजित पवारांसाठी यावं लागेल त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये विषण्ण मनाने, सुन्न मनाने आता हा निरोप द्यावा लागतोय अजित पवारांना. मोठा जनसागर म्हणजे जो अजित पवारांनी महाराष्ट्रभरात आपल्या प्रेमाच्या काय म्हणे आपण कामामुळे, प्रेमामुळे हा सगळा निर्माण केला आणि तो जनसागर आता लोटलेला आहे आणि डोळ्यामधून अश्रू थांबत नाही आहेत अनेकांच्या. अजून काल घडलेली ही घटना आजही अनेक जण स्वीकारत नाही आहेत.
आणि मन सुन्न झालेलं आहे, मन रित झालेलं आहे. काही अनेकांना मगाशी देखील काही प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या होत्या की आता पुढे कसं करायचं, म्हणजे पुढे जायचं कसं. जसं आपण या कुटुंबाबद्दल बोललो, पवार कुटुंबाबद्दल, अनेक महाराष्ट्रातली अशी मंडळी आहे की ज्यांना देखील हा प्रश्न पडला की आता अजित पवारांनी हा हात आपल्या मागचा कायमचा निघून गेला,